नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी किती वर्ष पूर्ण असायला पाहिजे? मित्रांनो, राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी 35 वर्ष एवढे वय पूर्ण असायला पाहिजे मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे 35. मित्रांनो, राष्ट्रपती होण्यासाठी 35 वर्ष एवढे वय पूर्ण असायला पाहिजे मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे 35. प्रश्न क्रमांक 2. आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? आनंदवन या संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केली होती मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे बाबा आमटे. मित्रांनो, आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर बाबा आमटे यांनी केली. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. भारताची सर्वात कमी सीमा कोणत्या देशाला लाभलेली आहे? भारताची सर्वात कमी सीमा अफगाणिस्तान या देशाला लाभलेली आहे मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मित्रांनो अफगाणिस्तान. भारताची सर्वात कमी सीमा कोणत्या देशाला लाभलेली आहे मित्रांनो? तर अफगाणिस्तान या देशाला लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन कोठे भरते? महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरते मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे नागपूर. नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? मित्रांनो, पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यात साजरा केला जातो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे मित्रांनो तामिळनाडू. मित्रांनो, पोंगल हा सण कुठे साजरा केला जातो? तर तामिळनाडू या राज्यात साजरा केला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6. बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? मित्रांनो, बिहू हा सण आसाम या राज्यात साजरा केला जातो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे मित्रांनो तर आसाम. मित्रांनो, पोंगल सण मागचा प्रश्नात विचारला होता मित्रांनो, तर हा सण तामिळनाडू राज्यात साजरा केला जातो. तर बिहू हा सण आसाम राज्यात साजरा केला जातो मित्रांनो. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7. दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे उत्तर प्रदेश. दुधवा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे मित्रांनो? तर उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे मित्रांनो. एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्य पक्षी विचारला आहे. म्हणून राज्य पक्षी कोणता आहे मित्रांनो? तर हरियाल. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे हरियाल. प्रश्न क्रमांक 9. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते मित्रांनो. एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री जॉन मथाई होते मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे जॉन मथाई. स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते मित्रांनो? तर जॉन मथाई होते मित्रांनो. एवढे लक्षात ठेवा. प्रश्न 11. पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? पंचशील तत्वाचे जनक म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू ओळखले जाते मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पंचशील तत्वाचे जनक कोण आहे मित्रांनो? तर पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 12. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर या ठिकाणी आहे मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे प्रवरानगर. पहिला साखर कारखाना विचारला मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना तो कोणत्या ठिकाणी आहे? तर प्रवरानगर या ठिकाणी आहे मित्रांनो. प्रश्न 13. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो मित्रांनो? तर नाशिक या ठिकाणी भरतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे नाशिक. प्रश्न 14. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पर्यटनाची राजधानी म्हणतात? मित्रांनो, महाराष्ट्रात कोणत्या शहराला पर्यटनाची राजधानी म्हणतात? तर छत्रपती संभाजीनगर. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते मित्रांनो. एवढे लक्षात ठेवा. प्रश्न 15. फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
टेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहे मित्रांनो, तर जळगाव या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर आहे जळगाव. प्रश्न 16. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया या ठिकाणी आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर आहे गोंदिया. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे मित्रांनो, तर गोंदिया या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न 17. चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चिरोली टेकड्या गडचिरोली या ठिकाणी आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर आहे गडचिरोली. चिरोली टेकड्या कुठे आहे मित्रांनो, तर गडचिरोली या ठिकाणी आहे, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 18. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे टिंबटिंब हे लेखक आहेत. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे टिंबटिंब हे लेखक आहेत. मित्रांनो, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आहे मित्रांनो, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तुरुंगात असताना लिहिलेला आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 19. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? मित्रांनो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर झाला होता मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर आहे रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला होता मित्रांनो, तर रायगड या ठिकाणी झाला होता, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर आहे. प्रश्न 20. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 21. महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेचे 48 सदस्य निवडले जातात मित्रांनो, किती? 48, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर आहे 48. प्रश्न 22. रोजगार हमी योजना राबवणारे प्रथम राज्य कोणते? रोजगार हमी योजना राबवणारे प्रथम राज्य कोणते मित्रांनो, तर महाराष्ट्र आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर आहे महाराष्ट्र. मित्रांनो, ह्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि PDF आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो. प्रश्न 23. ग्रामपंचायती सदस्य संख्या किती असते? ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 7 ते 17 एवढी असते मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर आहे 7 ते 17. कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त 17 एवढी असते मित्रांनो ग्रामपंचायती सदस्य संख्या. कमीत कमी किती मित्रांनो? 7, तर जास्तीत जास्त 17 एवढी असते, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर आहे 7 ते 17. प्रश्न क्रमांक 24. डेसिबल हे टिंबटिंब मोजण्याचे एकक आहे. मित्रांनो, डेसिबल या एककाने काय मोजले जाते, तर आवाजाची तीव्रता, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर आहे आवाजाची तीव्रता. मित्रांनो, डेसिबल या एककाने आवाजाची तीव्रता मोजली जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ध्यानचंद ट्रॉफी हॉकी या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर आहे हॉकी. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो, तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा लाभ होईल. धन्यवाद मित्रांनो.